बाळा, कशाला इतकी काळजी करतोस रे? मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मग तुला भीती कशाची? संकट मोठं वाटतंय म्हणून खचून बसू नकोस. ज्याच्या नावाने पर्वत हलतात त्या मारुतीरायाला हाक मार. हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय. हातात थोडंसं स्वच्छ पाणी घे, डोळे मिट आणि मनापासून म्हण, हे स्वामी समर्था, माझ्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी मी हनुमंताची सेवा करीत आहे. मला धैर्य, शक्ती आणि मार्गदर्शन द्या. आणि ते पाणी हळू जमिनीवर सोड. यानंतर सर्वप्रथम एक माळ 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. कारण गुरूंची कृपा असेल तरच प्रत्येक साधना सफल होते. मग शांतपणे, पूर्ण भावनेने किमान 3 वेळा हनुमान चालीसा पठण कर. आणि मन पूर्ण भक्तीने भरलेलं असू दे. आणि जर संकट फारच मोठं असेल तर एकदा तरी संकटमोचन हनुमानाष्टक नक्की वाच. ज्या क्षणी तू भक्तीचा हात धरतोस त्या क्षणी संकटाची साखळी तुटायला सुरुवात होते. हनुमान तुझा रक्षक आहे आणि मी तुझा मार्गदर्शक. फक्त श्रद्धेचा दिवा कधीही विझू देऊ नकोस आणि सबुरीने पुढे चालत राहा. यश तुझ्याच पायाशी येईल. भिवू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे.